श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळे कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यांत पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रन दिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी, नृपती बहुसुखावे. अमृतानुभवादि ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही उतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थयतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हांप्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रादिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींची तुच्छ मानिती. नित्य नियम चारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्थ झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यांतुनी एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावरी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती.
असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती अतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर, त्याचा करोनी आहार, अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय कोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु.